आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची? आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप. सत्तेत येण्याची ऑफर देत आहे गमतीने का होईना, ती वैचारिक दिवाळखोरी. आता विचार करता येईल. म्हणजे त्या अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायची. आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप. आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल, टपली टिचकी मारली असेल, त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून, त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल. आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची? सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे. डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे, अजिबात गांभीर्याने घेत नाही. फडणवीस यांनी ऑफर, त्याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो. म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्य, त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं नाही. सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी, त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे गमतीने का होईना, ती वैचारिक दिवाळखोरी. राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही.